नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। नात्यातील भाऊ बहिणींचे अनैतिक संबंध, टोकाचा वाद, झोपेतच मर्डर। न्यू नंदनवन मध्ये घडलेली धक्कादायक घटना। नागपूर शहरातील न्यू नंदनवन परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये घडलेल्या खळबळजनक घटनेनं सर्वत्र चर्चा रंगली आहे। इथं बालाजी कल्याणे वय वर्ष 28 हा युवक मृतावस्थेत आढळला, तर त्याची नात्यातील बहीण रती देशमुख वय वर्ष 25 ही गंभीर जखमी अवस्थेत सापडली। सुरुवातीला सामान्य समजुतीप्रमाणे काहींनी हा प्रेम प्रकरणातील आत्महत्या प्रकार मांडला, तर काहींनी सामान्यांच्या मनावर बिंबवल्याप्रमाणे एकतर्फी प्रेमातून तरुणानं तरुणीचा खून करण्याचा प्रयत्न केला आणि आत्महत्या केली, कारण नारी ही सदा अबला आहे असं सांगितलं जातं। त्यामुळे मयत तरुणानं प्रेयसीला जीवे मारण्याकरता चाकूनं वार केले आणि नंतर स्वतः गळा कापून आत्महत्या केली असं अधिकतर बोललं जाऊ लागलं। पण पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर आलेलं सत्य खरोखर भयानक आणि धक्कादायक होतं। नात्यानं बहीण असलेल्या रतीनंच केला होता भावाचा खून। चौकशीत उघड झालं की बालाजी आणि रती हे चुलत भाऊ बहीण असून गेल्या 4 वर्षापासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते। कुटुंबियांनी या संबंधांवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती। रती देशमुख ही आयुर्वेदिक महाविद्यालयात BA MS इंटर्न, तर बालाजी पोलीस भरतीची तयारी करत होता। दोघेही उत्तम भविष्याचं स्वप्न पाहत होते, मात्र त्यांच्या अनैतिक संबंधामुळे कुटुंबात सतत वाद निर्माण होत होते। दुसरीकडे 4 वर्षाचे अनैतिक संबंध आता रतीला संपवायचं होतं, यामुळे ती बालाजीला टाळू लागली। रती टाळत असल्यामुळे बालाजी अस्वस्थ होतात, तर त्याच्या अशा लक्षात आलं की रती अन्य कुणासोबत जवळीक करत आहे। बालाजीला रतीवर संशय करत होता, तर रती त्याला दूर करत होती, यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते। घटनेच्या रात्री पण मोठा वाद झाला। दोघांच्या जोर बोलण्याचा आवाज काही लोकांनी ऐकला होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रतीनं झोपेतच बालाजीवर चाकूने हल्ला करून त्याच्या गळ्यावर एकापाठोपाठ अनेक वार केले आणि बालाजीची हत्या केली। आपण खून केला हे कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून तिनं नाटक करत स्वतःवर देखील चाकूने काही वार करून घेतले। तिला हे दाखवायचं होतं की एकतर्फी प्रेमातून बालाजीने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि नंतर स्वतः चाकूने गळा कापून आत्महत्या केली। पण पोलिसांनी तिला दवाखान्यात दाखल करून आपल्या परीने विचारपूस केली असता तिने सांगितले की हो, मीच बालाजीचा खून केलाय। पोलिसांनी रतीवर प्रियकर भाऊ बालाजी याचा खून केल्याचा गुन्हा दाखल केला। रती सध्या GMCH ट्रॉमा सेंटरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्तात उपचार घेते आहे। प्रकृती सुधारल्यानंतर रतीवर पुढील कारवाई केली जाणार आहे। इथं एक गंभीर विचार करण्यासारखी गोष्ट आहे। लेकीला डॉक्टर बनवण्यासाठी रतीच्या कुटुंबियांनी रतीवर लाखो रुपये खर्च केले होते, तर दुसरीकडे बालाजीच्या पोलीस बनण्याच्या स्वप्नासाठी त्याच्या कुटुंबानं सर्वस्व पणाला लावलं होतं। परंतु अनैतिक प्रेमसंबंध आणि व्याभिचार यामुळे 2 कुटुंबांचं सर्वस्व उद्ध्वस्त झालंय। ही घटना बघता सामाजिक प्रश्न उभा राहतो, तो असा की आजच्या तरुण पिढीला नातेसंबंधांची समाज जबाबदारी, शिक्षणातील एकाग्रता आणि नैतिकता याच्याशी काहीच देणं घेणं नाहीये। शिक्षण काळात ध्येयापेक्षा भावना आणि अनैतिक आकर्षण मोठं ठरत असल्यामुळं कुटुंबाचा आणि समाजाचा पाया हदरतोय, हे वरील घटनेमुळे सिद्ध होतंय। नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 3 ते 3:30च्या दरम्यान नंदनवन कॉलनी या ठिकाणी एका घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी जखमी अवस्थेत असल्याबाबत आम्हाला कॉल प्राप्त झालेला होता। आम्ही त्या ठिकाणी जाईपर्यंत सदर जखमी मुलाला आणि मुलीला शेजाऱ्यांनी हॉस्पिटलाइज केलेले होते। मेडिकलमध्ये जाऊन आम्ही त्यांच्याकडे विचारपूस केली असता मुलगा जो आहे तो हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ब्रॉड डेड घोषित केलेला आहे आणि जखमी मुलगी आहे तिच्यावर मेडिकल येथे उपचार सुरू आहे। यातील मयत आहे त्याचं नाव आहे बालाजी कल्याणे वय 28 वर्षे। हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील युवक आहे आणि तो या ठिकाणी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत होता। आणि जखमी जी मुलगी आहे
त्यांचे नातेवाईक आहे. काय यामध्ये थोडे तपास करून आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यात तपास सुरू आहे. पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा.